आता हे जे आपले वाहतुकीचे आहेत त्याच्यासाठी मी एक डिटेल ब्रीफिंग केलं आहे, ज्याच्यात आपल्याला काही आजच्या दिवशी फक्त तिथे जे आहे ते रस्ता चेंज केला आहे, ज्याच्यामुळे जे आहे ते विसर्जन मध्ये काही अडथळा निर्माण होणार नाही. अच्छा, याच्यानंतर आपण दक्षता घेत आहे की कुठल्याही प्रकारच्या कोणालाही वाहतुकीस पण आणि गणेश भक्तांना पण विसर्जन करण्यावेळी कुठल्याही कोणत्या प्रकारची अडचण येऊ नये हे आपण त्याची दक्षता घेतली आहे. किती मार्गावरून मिरवणूक निघणार? ते साधारणतः असे जर आपण केले तो टोटल आपण सिटीला 8 ते 9 याच्यात विभागात आपण त्यांना डिवाइड केलेला आहे आणि असं छोटे छोटे मिरवणूक तो घरगुती जे आहे ते सगळे मार्गावर आहेत. किती पोलीस कर्मचारी सध्याला तैनात आहेत? टोटल 24 ते पुढे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सध्या आपले इथलेचे आणि बाहेरून पण SRPF झाला, काही PTCचे पण आपल्याला लोक भेटले आहेत, ते याच्यासाठी याच्यात कार्यरत आहेत. धन्यवाद. गणेश विसर्जनानिमित्त महानगरपालिकेकडून काय काय व्यवस्था करण्यात आली? आज शहरामध्ये जवळजवळ आपल्याकडे 11 ठिकाणी जे कृत्रिम तलाव आहेत किंवा नैसर्गिक आमच्या खदानी आहेत त्या ठिकाणी विसर्जन व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या आपल्या अँब्युलन्स आहेत, आपले मॅनपॉवर आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या रोडची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, आमचे कर्मचारी त्या ठिकाणी मूर्ती घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर 80 ठिकाणी आमचे संकलन केंद्र आहेत. सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपल्या जवळच्या संकलन केंद्रामध्ये किंवा जे कृत्रिम कुंड आहे त्या ठिकाणी येऊन आपल्या लवकरात लवकर आपल्या गणरायांच्या मूर्तीचं विसर्जन करावं आणि आमच्या महानगरपालिका सहकार्य करावं. सर, आतापर्यंत किती म्हणजे संकलन केंद्राला तुम्ही भेटी दिल्या? सध्या जवळजवळ एक 7-8 ठिकाणी आम्ही भेटी दिलेल्या आहेत. दिवसभर आज रात्री उशिरापर्यंत आमचं काम सुरू राहणार आहे, भेटी सुद्धा देत राहणार आहे. तर काही अडचण असल्यास आमच्या प्रत्येक ठिकाणी आम्ही एक आमचे क्लास 1 किंवा क्लास 2 दर्जाचे अधिकारी दिलेले आहेत, त्यांच्याकडे लेखी स्वरूपात किंवा तोंडी आम्हाला कंप्लेंट करू शकता काही अडचण असल्यास. धन्यवाद.